अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. खरंच या वाक्यांमध्ये इतका धीर आहे की जीवनात कोणतंही संकट असू द्या किंवा तुम्ही एखाद्या संकटाला सामोरे जाण्यासाठी भीत असाल आणि जर तुम्ही तारक मंत्र ऐकला तर तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा मिळते आणि असं वाटतं की आपल्या संकटामध्ये श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी आहेत. मंडळी, अनेक घरांमध्ये न चुकता सकाळी संध्याकाळी तारक मंत्राचं पठण केलं जातं आणि अनेक भक्त तारक मंत्राचं अनुष्ठान करतं. अहो मंडळी, मग तुमच्या जीवनात एखादं संकट आलं आहे, तुम्हाला मार्ग मिळत नाही, खूप भीती आहे, खूप नकारात्मकता आहे, जीवन अगदी नको नको झालं आहे, असं जर तुमच्यासोबत घडत असेल किंवा पतीला मुलाला व्यसन लागलं असेल, अगदी स्त्रीचं असेल किंवा दारूचं असेल, ती सुटत नसेल, तर तुम्ही फक्त येणाऱ्या गुरुपौर्णिमेपर्यंत 3 दिवसाचं तुम्हाला तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे आणि अनुभव तुम्हाला तुमच्या डोळ्याने दिसणार आहे. नमस्कार मंडळी, मी तृप्ती. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मंडळी, येत्या 29 जुलै 2026ला गुरुपौर्णिमा आली आहे. गुरुपौर्णिमा विशेष आहे. आपले जे गुरु आहे त्यांचं या दिवशी पूजन करणं, त्यांना जी ही सेवा आहे त्यांची या दिवशी सेवा करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. आता अनेक जण गुरुपद घेतात, या दिवशी न चुकता गुरूंना सेवा करतात, काही नैवेद्य, पूजा, अर्चा, अभिषेक करत असतात. पण आपण जर येत्या 27 जुलै ते 30 जुलैपर्यंत जर 27 जुलै ते 29 जुलैपर्यंत म्हणजे 3 दिवसाचं सोमवार, मंगळवार आणि बुधवार 3 दिवस जर तारक मंत्राचं अनुष्ठान केलं तर याचा अनुभव आपल्याला 100% येणार आहे. जीवनात कितीही मोठं संकट असू द्या, कितीही मोठं दुःख असू द्या, कोणतेही व्यसन असू द्या, 100% दूर होणार आहे. मग मी एवढं खात्रीशीर सांगत आहे का, तर स्वामी भक्तांना तारक मंत्राचा जो अनुभव आहे तो 100% आलेला आहे. खोटं वाटत असेल तर आपल्या चॅनलला तारक मंत्राची व्हिडिओ आहे, तुम्ही कमेंट्स वाचू शकतात. यानंतर आता तारक मंत्राचं 3 दिवसाचं अनुष्ठान कसं करावं, तर मंडळी आपल्याला उद्या सकाळी म्हणजे सोमवार लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. पण काही नियम आहेत, ते नियमसुद्धा आपल्याला लक्षात ठेवावे लागणार आहे. सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचं. स्नान झाल्यानंतर आता तुम्ही तारक मंत्र पहिल्या दिवशी ज्या वेळेला वाचला त्या 3 दिवस तुम्हाला त्याच वेळेला वाचायचं आहे. मग तुम्ही जर सकाळी वाचला तर मंगळवारी आणि बुधवारी सुद्धा सकाळी वाचा, जर संध्याकाळी वाचला तर संध्याकाळी वाचा. मग तुम्हाला काय करायचं, कोणतीही सेवा करताना जर आपण संकल्पयुक्त केलं तर या सेवेचं फळ आपल्याला 100% मिळत असतं. मग संकल्प करावा. उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे, गंध, अक्षता, फूल टाकायचं आहे, स्वतःचं नाव, दिनांक, तिथी आणि वार उच्चार करायचा आहे. जी इच्छापूर्ती आहे किंवा समस्या आहे ती महाराजांना अगदी मनोभावे सांगायची आहे. त्यानंतर हातातलं पाणी तांबणात टाकायचं आहे, स्वच्छ हात पुसायचे आहे, परत हात जोडायचे आहे आणि परत जी इच्छा आहे ती सांगायची आहे. त्यानंतर आपल्याला एक पितळाचं किंवा तांब्याचा छोटा ग्लास घ्यायचा आहे, त्यामध्ये शुद्ध जल भरून घ्यायचं आहे, एक अगरबत्ती घ्यायची आहे, त्या ग्लास खाली आपल्याला एक ताटली लागणार आहे, ती ताटली ठेवायची आहे. त्यानंतर देवघरामध्ये बसल्यानंतर स्वतः बसायला आसन घ्यावं, दिवा लावून घ्यायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि अगदी मनोभावेने स्वामींना नमस्कार करायचा आहे. आणि तिथेच बसून आपल्याला एक मांडी 11 वेळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे. म्हणजे पहिल्या वेळा पूर्ण झाल्यानंतर परत दुसऱ्या वेळा पूर्ण पहिल्यापासून शेवटपर्यंत झाल्यानंतर परत तिसऱ्या वेळा, असं आपल्याला 11 वेळेस म्हणायचं आहे. आणि तुमच्या घरामध्ये ज्या व्यक्तीला समस्या आहेत, आजारपणाची असो, कटकट असो, चिडचिड असो, वादविवाद असो, घरात काही नकारात्मक ऊर्जा असेल तर तुम्ही अगदी त्या कोपऱ्यामध्ये थोडं थोडं पाणी शिंपडू शकतात आणि ज्या व्यक्तीसाठी करत आहात त्या व्यक्तीचं नाव घेऊन त्या व्यक्तीला हे पाणी द्यायचं आहे. आता ती व्यक्ती घेत नसेल, संशय येत असेल तर तुम्ही कशात, चहामध्ये, शिऱ्यामध्ये, काहीतरी गोडमध्ये तुम्ही देऊ शकतात. 3 दिवस जी व्यक्ती सेवा करत आहे तिने मांसाहार करू नये. जर ज्या व्यक्तीला द्यायचं आहे ती व्यक्ती जर मांसाहार करत असेल तर तारक मंत्राचं तीर्थ देऊ नये, अन्यथा 3 दिवस घरामध्ये मांसाहार करू नये. त्यासोबत घरामध्ये कांदा, लसूण 3 दिवस वर्ज्य आहे, कारण तुम्ही संकल्पयुक्त तारक मंत्राची सेवा करत आहात. यासोबत तुम्हाला 3 दिवस चुकूनही पर अन्न घ्यायचं नाही. शक्य झाल्यास 3 दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. आपल्याला जर लवकरात लवकर अनुभव हवा असेल तर या साध्या आणि सोप्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. जर आपण सेवा करावी आणि पर अन्न घ्यावं किंवा मांसाहार करावं हे चुकीचं आहे, मग मी महाराजांची खूप सेवा करतो तरी माझ्या जीवनात का, हे प्रश्न येतात. मग त्यामुळे या साध्या आणि सोप्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. जर तुम्ही संकल्पयुक्त 3 दिवसाचं तारक मंत्राचं अनुष्ठान केलं तर निश्चित तुमचे स्वामी महाराज कोणतीही समस्या, कोणतीही कठीण परिस्थिती असू द्या, त्यातून महाराज तुम्हाला बाहेर काढणार आहे. तारक मंत्र ही महाराजांची अतिशय आवडती आणि प्रभावी सेवा आहे.
त्यामुळे ही सेवा अवश्य करावी. अनेकांना प्रश्न पडतात की आपण जे तारक मंत्राचं तीर्थ करताना पाणी घेतो ते पाणी 3 दिवस बदलायचं का? तर हो, आपण संकल्पयुक्त सेवा करत आहोत आणि सेवा करताना ते पूर्ण आपला 11 वेळ झाल्यानंतर ज्या व्यक्तीसाठी आपण सेवा केली असेल, अगदी स्वतः आजारी असेल, स्वतःसाठी, मुलासाठी, मुलीसाठी, नवऱ्यासाठी, सासू सासऱ्यांसाठी कोणी असेल तर त्यांना ते तीर्थ तुम्हाला द्यायचं आहे. तीर्थ जास्त बनवू नका, ती व्यक्ती जेवढं घेईल तेवढं घ्या. आता त्याच व्यक्तीसाठी दिलं तर चालेल का? तर शक्यतो त्याच व्यक्तीसाठी करा, पण जर उरलं तर ते तुम्ही घेऊ शकता, त्याचे तुम्हाला काही साईड इफेक्ट होणार नाही, अगदी चांगलंच होणार आहे. पण तीर्थ वाया जाणार नाही याची काळजी घ्या. त्यानंतर मी सेवा करते, मला सेवा करायची असं 4 लोकांमध्ये सांगू नका. तुमची एखादी इच्छा आहे ती पूर्ण होऊ द्या. इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही तुमची मित्र, मैत्रिणी, नातेवाईक, बहीण, भाऊ जेही असेल तुम्ही त्यांना सांगा. सेवा करण्याच्या आधी जर आपण वाजा गाजा केला तर ती सेवा आपल्याला पुण्यफळ भेटत नाही, कारण महाराजांना आवडत नाही मी स्वामी भक्त आहे, मी स्वामी भक्त आहे, मी स्वामी भक्त आहे असं महाराजांना आवडत नाही. तुमची ती इच्छा पूर्ण होऊ द्या आणि त्यानंतर तुम्ही त्या सेवेबद्दल तुमच्या नातेवाईकांना सांगू शकता. सेवेचा जो फिक्स टाइम आहे, सेवेची जी ठराविक वेळ आहे त्या ठराविक वेळेमध्येच तुम्हाला तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे. कांदा, लसूण, मांसाहार वर्ज्य आहे. अगदी साध्या आणि सोप्या या गोष्टी आहेत, याची विशेष काळजी घ्यायची आहे. तुमची जी ही इच्छा आहे ती 100% महाराज पूर्ण करतील. अनेकांना तारक मंत्राचा अनुभव आला आहे. अतिशय अनुभव सिद्ध ही सेवा आहे, अवश्य सर्वांनी करावी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.